महाराज यांची आतुरतेने वाट पाहत होता, असे आपल्या आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे तसेच संस्थेचे सन्माननीय पदाधिकारी यांचे व्यासपीठावर आगमन झालेले आहे। सर्वांनी जोरदार टाळ्यांच्या गजरात त्यांचे स्वागत करावे। धन्यवाद सर, धन्यवाद मॅडम। आपण आजच्या या कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रध्वजाला मानवंदना देऊन राष्ट्रगीताने करणार आहोत। तरी मी सर्व मान्यवरांना व उपस्थित सर्व प्रेक्षक वर्गाला अशी विनंती करते की सावधान स्थितीत उभे राहावे। जनगण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता। पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड़ उत्कल बंगा। विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्छल जलधि तरंगा। तव शुभ नामे जागे तव शुभ आशीष मांगे। गाहे तव जय गाथा जनगण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता। जय हे जय हे जय हे जय 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 हे। भारत माता की, भारत माता की, भारत माता की। कृपया मान्यवरांनी व उपस्थितांनी आसनस्थ व्हावे। धन्यवाद। स्वागतम सुस्वागतम शुभ स्वागतम। सज्ज झाले लोक सारे क्षण आले अमृताचे। सज्ज झाले लोक सारे क्षण आले अमृताचे। उजळलेला मंच आहे तेज जैसे पौर्णिमेचे। गोड मानुनी घ्या रसिक हो शब्द माझे स्वागताचे, शब्द माझे स्वागताचे। विश्वास मल्टीपर्पज चॅरिटेबल ट्रस्ट संचलित संस्कार बालक पूर्व प्राथमिक व प्राथमिक विद्यालयाने आयोजित वार्षिक स्नेहसंमेलनाच्या कार्यक्रमात आलेल्या सर्व मान्यवरांचे, सर्व पालकवर्गाचे आणि सर्व चिमुकल्या विद्यार्थ्यांचे संस्कार ग्रुपच्या वतीने मी श्रीमती सोनाली पवार सहर्ष स्वागत करीत आहे। विद्यार्थ्यांच्या पूर्ण शैक्षणिक वर्षातील अभ्यास, गृहपाठ, वर्गपाठ, स्पर्धा परीक्षा या सर्व तणावातून निवांतपणाचा आणि अत्यानंदाचा एकच ध्यास म्हणजे वार्षिक स्नेहसंमेलन। विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी आमच्या प्रशालेत नेहमी वेगवेगळे उपक्रम घेतले जातात। विद्यार्थ्यांना ताणतणावातून मुक्त करण्याचा स्नेहसंमेलनाशिवाय दुसरा पर्याय तरी कोणता? या उद्देशानेच संस्थेने या शैक्षणिक वर्षामध्ये स्नेहपूर्ण स्नेहभेटीचे म्हणजेच वार्षिक स्नेहसंमेलनाचे आयोजन केलेले आहे। अतिथींच्या आगमनाने उजळले हे भुवन, अतिथींच्या आगमनाने उजळले हे भुवन। दीपाच्या तेजातून येतील मांगल्याचे क्षण। बुद्धीच्या स्वरूपासवी व्हावे भावपूर्ण नमन। संस्कृतीचा सन्मान करुणी करू दीप प्रज्वलन, करू दीप प्रज्वलन। व्यासपीठावरील उपस्थित मान्यवरांना मी अशी विनंती करते की त्यांनी विद्येची आराध्य देवता सरस्वती मातेचे पूजन व दीप प्रज्वलन करावे।
स्वागत आपुले करीतो आम्ही काव्य फुले उधळूनी पुष्पगुच्छ शब्दसुमनांचे स्वागत करूया मान्यवरांचे, स्वागत करूया मान्यवरांचे. मान्यवरांचे स्वागत गीताच्या माध्यमातून करण्यासाठी येत आहेत आमचे चिमुकले विद्यार्थी. स्वागतम सुस्वागतम स्वागतम सुस्वागतम. आज विद्या मंदिरिया थोर आले पाहुणे. आज विद्या मंदिरिया थोर आले पाहुणे. स्वागताला गुंफलेले शब्द झाले चांदणे. स्वागताला गुंफलेले शब्द झाले चांदणे. स्वागतम सुस्वागतम स्वागतम सुस्वागतम. हो थोर आले पाहुणे. स्वागतम सुस्वागतम. हो शब्द झाले चांदणे. राहू द्या आशीष तुमचा ज्ञान भक्तांसोबती. राहू द्या आशीष तुमचा ज्ञान भक्तांसोबती. मंगल दिनी लेकरांचे मान्यवर हे मागणे. मंगल दिनी लेकरांचे मान्यवर हे मागणे. स्वागतम सुस्वागतम स्वागतम सुस्वागतम. हो थोर आले पाहुणे. स्वागतम सुस्वागतम. हो शब्द झाले चांदणे. द्या गुरुजन पालकांना कौतुकाची थाप हो. द्या गुरुजन पालकांना कौतुकाची थाप हो. सोहळ्याचे स्वप्न आहे आपणाला जिंकणे. सोहळ्याचे स्वप्न आहे आपणाला जिंकणे. आपणाला जिंकणे. आपणाला जिंकणे. स्वागतम सुस्वागतम स्वागतम सुस्वागतम. हो देव आले पाहुणे. स्वागतम सुस्वागतम. हो शब्द झाले चांदणे. आज विद्या मंदिरिया थोर आले पाहुणे. आज विद्या मंदिरिया थोर आले पाहुणे. स्वागताला गुंफलेले शब्द झाले चांदणे. स्वागताला गुंफलेले शब्द झाले चांदणे. शब्द झाले चांदणे. शब्द झाले चांदणे. शब्दसुमनांचे स्वागत झालेले आहे. त्यानंतर स्वागत समारंभाच्या कार्यक्रमाकडे वळूया. त्यासाठी मी आमंत्रित करते माझ्या सहकारी श्रीमती पूनम भांगे मॅडम यांना. धन्यवाद मॅडम. संस्कार प्राथमिक विद्यालयातील मी सहशिक्षिका पूनम भांगे आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत करते. मानुनी आपुले अतीत मानुनी आपुले आमुचे अतीत झालात आपण उपस्थित. आधी आभार मानुनी आपुले करीतो आम्ही स्वागत. करीतो आम्ही स्वागत. अतिथी देव भव या उक्तीप्रमाणे आपल्याकडे आलेल्या अतिथींचे यथोचित स्वागत व सत्कार करणे ही आपली संस्कृती आहे. तत्पूर्वी आजच्या कार्यक्रमासाठी लाभलेल्या प्रमुख अतिथींचा परिचय मी आपणास करून देते.
आजच्या कार्यक्रमासाठी लाभलेले प्रमुख अतिथी माननीय श्रीमती कांचनजी परदेशी मॅडम यांचा परिचय करून देण्यात झाल्यास, मॅडमचे शिक्षण BCom झालेले असून त्या आपला जिल्हा छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी PSI या पदावर कार्यरत आहे. मॅडमने किशोरवयीन मुलं मुली वयोगटातील जे आहेत व्यसनाच्या आहारी गेले आहेत त्यांना वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या पालकांसह समुपदेशन करून त्यांचा व्यसनमुक्त प्रयत्न केला आणि त्यात त्यांना यशही मिळाले. त्याचप्रमाणे वयोवृद्ध आईवडिलांना त्यांची जे मुलं सांभाळत नाही त्यांना विविध फाउंडेशनद्वारे वृद्धाश्रममध्ये त्यांचे पुनर्वसन केलेले आहे. तसेच परिसरातील जे मनोरुग्ण स्त्रिया पुरुष आहेत त्या नागरिकांचे देखील त्यांनी फाउंडेशनद्वारे पुनर्वसन करण्यात आले. अनाथ मुलामुलींना देखील समाज बाल कल्याणमार्फत कायमस्वरूपी त्यांचे पुनर्वसन करण्यात आले. त्याचप्रमाणे बेरोजगार असणारे अनेक मुली आहेत त्यांनी त्या प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या माध्यमांशी संपर्क साधून त्यांना रोजगार उपलब्ध करून दिलेला आहे. म्हणून आपल्या संस्थेच्या युवा सदस्या कुमारी सायली दिदी यांना मी अशी विनंती करते की त्यांनी माननीय श्रीमती कांचनजी परदेशी मॅडम यांचे शाल, श्रीफळ, पुस्तक, रोप व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करावा. धन्यवाद सर. त्याचप्रमाणे आजच्या कार्यक्रमासाठी लाभलेले दुसरे प्रमुख अतिथी श्रीमती लता जाधव मॅडम या सहाय्यक उपनिरीक्षक असून यांचे स्वागत आपल्या प्रशालेच्या मुख्याध्यापिका श्रीमती वाघ मॅडम यांनी शाल, श्रीफळ, रोप, सन्मान चिन्ह देऊन करावे अशी मी त्यांना विनंती करते. धन्यवाद मॅडम. निसर्गाने दिलेली बौद्धिक संपदा, परिश्रमातून खुललेले कर्तृत्व, अमृतमय अशी मधुर वाणी असे आपल्या सर्वांना आदरणीय असणारे आपल्या संस्थेचे अध्यक्ष माननीय श्री जगदीशजी देसले सर यांचे स्वागत आपल्या प्रशालेचे मुख्याध्यापक श्री सतीशजी ताडे सर यांनी गुलाब पुष्प देऊन करावे अशी मी त्यांना विनंती करते. धन्यवाद सर. तसेच आपल्या संस्थेचे सहसचिव माननीय श्री सुनीलजी निकम सर यांचे स्वागत संस्कार पूर्व प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक माननीय श्री पठाण सर यांनी गुलाब पुष्प देऊन करावे अशी मी त्यांना विनंती करते. धन्यवाद सर. त्यानंतर श्रीमती निकम मॅडम यांचे स्वागत श्रीमती जोशी मॅडम यांनी करावे अशी मी त्यांना विनंती करते. धन्यवाद मॅडम. यानंतर आदरणीय वैशालीताई यांचे स्वागत श्रीमती विस्पुते मॅडम यांनी करावे अशी मी त्यांना विनंती करते. धन्यवाद मॅडम. तसेच आपल्या संस्थेच्या नवनिर्वाचित युवा सदस्या कुमारी सायली दिदी यांचे स्वागत
संस्कार बालक मंदिर पूर्व प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका श्रीमती भाले मॅडम यांनी गुलाब पुष्प देऊन करावे अशी मी त्यांना विनंती करते. धन्यवाद मॅडम. त्याचप्रमाणे चिरंजीव नयन पाटील यांचे स्वागत श्री तायडे सरांनी गुलाब पुष्प देऊन करावे असं मी त्यांना विनंती करते. संस्थेचे सर्व पदाधिकारी, पर्यवेक्षक, शैक्षणिक सल्लागार व सर्व विभागाचे मुख्याध्यापक, सहमुख्याध्यापक या सर्वांचे मी शब्दसमुनाने स्वागत करते. यापुढील सूत्रे मी माझ्या सहकारी शिक्षिका श्रीमती योगिता पाटील मॅडम यांना सुपूर्द करते. धन्यवाद मॅडम. आता आपण बक्षीस वितरणाच्या कार्यक्रमाकडे वळूया. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आपली प्रशाला नेहमीच तत्पर असते. विद्यार्थी हा सर्वगुण संपन्न व्हावा एवढीच आमची अभिलाषा. त्यासाठी विद्यार्थ्यांना त्यांच्या प्रगतीचे, यशाचे प्रोत्साहन देणे खूप महत्त्वाचे असते. यासाठी आपण गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करीत असतो, जेणेकरून विद्यार्थी अजून यशाचे उत्तरोत्तर शिखर गाठतील. आज या ठिकाणी आपण शैक्षणिक वर्ष 2022-23 मधील सर्व गुणवंतांचा सत्कार करणार आहोत. तरी मी मान्यवरांना अशी विनंती करते की त्यांनी विद्यार्थ्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप द्यावी व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करावा. यासाठी मी मंचावर आमंत्रित करते संस्कार बालक मंदिर पूर्व प्राथमिक विभागातील इयत्ता प्ले ग्रुपची विद्यार्थिनी कुमारी खैरनाथ प्राणवी दिनेश. हिने 92.12% गुण घेऊन तृतीय क्रमांक पटकावलेला आहे. मी मान्यवरांना अशी विनंती करते की त्यांनी ट्रॉफी व प्रमाणपत्र देऊन तिचा गौरव करावा. यानंतर कुमारी इदाटे स्नेहल सुनील हिने 95.5% गुण घेऊन द्वितीय क्रमांक पटकावलेला आहे. मी मान्यवरांना विनंती करते की त्यांनी ट्रॉफी व प्रमाणपत्र देऊन तिचा देखील गौरव करावा. यानंतर येत आहे कुमारी थोरात त्रिशा मोल हिने 95.62% गुण घेऊन प्ले ग्रुपमधून प्रथम क्रमांक मिळवलेला आहे. गैरहजर आहेत. यानंतर येत आहे शिशु वर्गाचे विद्यार्थी चिरंजीव क्षीरसागर साही नितीन याने 96.5% गुण घेऊन तृतीय क्रमांक मिळवलेला आहे. कुमारी जगताप स्नेहल रामराव हिने 96.12% गुण घेऊन द्वितीय क्रमांक पटकावलेला आहे. यानंतर कुमारी जंजाळ प्रगती संदीप हिने 97.6% गुण प्राप्त करून शिशु वर्गातून प्रथम क्रमांक पटकावलेला आहे. तरी मी मान्यवरांना विनंती करते की तिला ट्रॉफी व प्रमाणपत्र देऊन तिचा गौरव करावा. जसे की चमकणाऱ्या पदार्थांमधून हिरा चमकून दिसतो तसा सर्व विद्यार्थ्यांमधून एखादा विद्यार्थी हा चमकत असतो आणि तो असतो अष्टपैलू विद्यार्थी. तर प्ले ग्रुपमधून अष्टपैलू विद्यार्थिनी येत आहे कुमारी जंजाळ प्रगती संदीप हिने बालवर्ग अष्टपैलू होण्याचा मान मिळवला आहे. तरी मी मान्यवरांना विनंती करते की त्यांनी तिला सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र देऊन तिचा गौरव करावा. यानंतर विद्यार्थ्यांमधून चिरंजीव क्षीरसागर साही नितीन याने देखील अष्टपैलू विद्यार्थी होण्याचा मान मिळवलेला आहे. आता येत आहे संस्कार पूर्व प्राथमिक विद्यालयातील प्ले ग्रुपचे विद्यार्थिनी कुमारी पाटील भावनाभूषण हिने 91.88% गुण घेऊन तृतीय क्रमांक मिळवलेला आहे. चिरंजीव चोरघडे देवान चंद्रकांत याने 92.13% गुण मिळवून द्वितीय क्रमांक मिळवलेला आहे.
यानंतर प्ले ग्रुपमध्ये प्रथम क्रमांक पटकावलेला आहे चिरंजीव राठोड वेदांत सुनील याने 98.75% गुण घेऊन मिळवलेले आहे. यानंतर येत आहे शिशु वर्गाचे विद्यार्थी. चिरंजीव म्हस्के ध्रुव सांडू याने 92% गुण प्राप्त करून तृतीय क्रमांक मिळवलेला आहे. यानंतर घुगे स्वराली लहुदास हिने 94.25% गुण प्राप्त करून द्वितीय क्रमांक मिळवलेला आहे. यानंतर शिशु वर्गामध्ये प्रथम क्रमांक पटकावलेला आहे चिरंजीव घुगे कुणाल बंडू याने 97.63% गुण मिळवलेले आहे. अष्टपैलू विद्यार्थी चिरंजीव दांडगे वंश राहुल याने बाल वर्गातून अष्टपैलू होण्याचा मान मिळवलेला आहे. यानंतर कुमारी कदम अनन्या राजेंद्र हिने अष्टपैलू होण्याचा देखील मान मिळवलेला आहे. यानंतर येत आहे बाल वर्गाचे विद्यार्थी. चिरंजीव पवार श्रेयश गजानन याने 96.25% गुण मिळवून तृतीय क्रमांक मिळवलेला आहे. कुमारी गायकवाड आरोही मुक्तेश्वर हिने 97% गुण प्राप्त करून द्वितीय क्रमांक मिळवलेला आहे. यानंतर बाल वर्गामध्ये प्रथम क्रमांक पटकावलेला आहे कुमारी पाटील नव्या गजानन हिने 98.88% गुण पटकावलेले आहेत. यानंतर येत आहे इयत्ता पहिलीचे विद्यार्थिनी कुमारी शिंदे धनश्री शिवाजी हिने 91.77% गुण घेऊन तृतीय क्रमांक मिळवलेला आहे. यानंतर कुमारी कावळे आरोही विजय हिने 93.83% गुण मिळवून द्वितीय क्रमांक मिळवलेला आहे. यानंतर पहिलीच्या वर्गातून प्रथम क्रमांक मिळवलेला आहे कुमारी कोतकर संबोधी गणेश हिने 95.46% गुण मिळवलेले आहे. यानंतर येत आहे इयत्ता दुसरीचे विद्यार्थिनी कुमारी सहाने पौरवी शरद हिने 94.26% गुण मिळवून तृतीय क्रमांक मिळवलेला आहे. यानंतर कुमारी चव्हाण स्वामिनी फकीरचंद हिने 95.18% गुण प्राप्त करून द्वितीय क्रमांक मिळवलेला आहे. यानंतर दुसरीतून प्रथम क्रमांक पटकावलेला आहे कुमारी प्राची म्हस्के प्राची देवीदास हिने 95.25% गुण मिळवलेले आहे. यानंतर येत आहेत इयत्ता तिसरीचे विद्यार्थिनी कुमारी गिरी प्रांजल मधुकर हिने 94.79% गुण प्राप्त करून तृतीय क्रमांक मिळवलेला आहे. सर्व पालकांनी जोरदार टाळ्याच्या आवाजामध्ये विद्यार्थ्यांचे कौतुक करायचे आहेत. तुमचा आवाज बक्षीस खूप सारे होत आहे पण आवाजच जास्त येत नाहीये. जोरदार टाळ्यांचा आवाज करायचा आहे सर्व पालकांनी. यानंतर कुमारी जाधव भार्गवी किसन हिने 95.40% गुण मिळवून द्वितीय क्रमांक मिळवलेला आहे. यानंतर विविध उपक्रमात नेहमी सहभागी होणारी व यश संपादन मिळवणारी तसेच विविध शाळाबाह्य उपक्रमात यश संपादन करणारी व
वर्ग 4ची विद्यार्थिनी अष्टपैलू विद्यार्थिनी म्हणून संस्थेने निवड केलेली आहे कुमारी काव्या भगवान टोकशा. मी मान्यवरांना विनंती करते की त्यांनी तिला सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरव करावा. सर्वांनी जोरदार टाळ्यांच्या गजरात सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे कौतुक करायचे आहेत. तसेच विद्यार्थीमध्ये 4च्या विद्यार्थीमध्ये अष्टपैलू विद्यार्थी म्हणून संस्थेने निवड केलेली आहे चिरंजीव चिंतामणी समर्थ सुनील. सर्वांनी टाळ्या वाजवायच्या जोरदार. मान्यवरांचे आभार, गुणवंतांचे अभिनंदन. यापुढील सूत्र मी माझ्या सहकारी श्रीमती सोनाली पवार मॅडम यांच्याकडे सुपूर्द करते. मान्यवरांनी कृपया आसनस्थ व्हावे. मान्यवरांचे मार्गदर्शन आमच्यासाठी लाख मोलाचे आहे. तरी मी आजच्या कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी कांचन परदेसी मॅडम यांना अशी विनंती करते की त्यांनी आम्हाला बहुमोल मार्गदर्शन करावे. सन्माननीय व्यासपीठ आणि माझ्यासमोर असलेले सगळे पालकवर्ग, संस्कार प्राथमिक विद्यालय, देसले सर, जोशी मॅडम यांनी आम्हाला आमंत्रित केले त्याबद्दल सर्वप्रथम मी त्यांचे धन्यवाद व्यक्त करते. आम्हाला एवढा मोठा पालक वर्ग हा स्कूलमध्ये कधीच भेटत नाही आणि स्नेह संमेलनाच्या निमित्ताने का होईना तुम्ही लोक इथे हजर आहात. तर मला तुमच्याशी 2 शब्द बोलायचे आहे तुमच्याच मुलांविषयी. सर्वांना आवाज येतोय का शेवटपर्यंत? शेवटपर्यंत सर्वांना आवाज येतोय का? मागचे लोक काहीच बोलत नाहीत. येतोय. स्नेह संमेलनाचा कार्यक्रम आहे. सर्व खुशीत आहे आपल्या आपल्या मुलांची डान्स वगैरे बघण्यासाठी, परफॉर्मन्स कसा आहे ते बघण्यासाठी. मी तुम्हा लोकांचा जास्त वेळ घेत नाही आहे. फक्त तुम्हाला एक सांगू इच्छिते की सगळ्यात पहिले आपल्या मुलांवर विश्वास करायला शिका. त्यांच्यावर भरोसा टाका की ते जे बोलतात ते खरं बोलतात. प्रत्येक टायमाला त्यांना खोट्यामध्ये काढू नका. आम्ही एवढे, सगळ्यात प्रथम मी सांगते की मी दामिनी पथक प्रमुख आहे. पूर्ण छत्रपती संभाजीनगरमध्ये आमच्या 3 गाड्या फिरतात. त्याच्यात एक तुमच्या साईडला सिडको साईडला एक असते, एक सिटीकडे आणि एक MIDC वाळूज आणि वाळूसाठी. जास्त तर महिलांचे प्रॉब्लेम जास्त असतात मुलांपेक्षा, कारण मुली आहेत, महिला आहेत, सगळे प्रॉब्लेम. आत्ता माझा परिचय करून देताना मॅडमनी सांगितलंच होतं की आम्ही काय काय काम करतो. मी ते रिपीट करत नाही. फक्त मी सांगते की आम्ही जेवढे स्कूल कॉलेजला व्हिजिट करतो आणि तिथे ज्यावेळेस अवेअरनेस प्रोग्राम ठेवतो त्यावेळेस त्या सर्वेमध्ये माझ्या असं लक्षात आलं आहे किंवा मुलींचे काही प्रॉब्लेम असेल तर मुली ज्यावेळेस मला पर्सनली येऊन भेटल्या किंवा काउन्सलिंगच्या टायमाला जरा मला त्या मुलीला काही प्रश्न करावा लागले तर त्यावेळेस मला असं समोर आलं आहे की मुलगी सरळ सांगते की मॅडम माझे आईवडील मला टाईम देत नाहीत म्हणून मला बाहेर, म्हणजे आपण एकंदरीत म्हणू की एखादी मुलगी आहे आणि ती कुणाच्या तरी प्रेमात पडते तर त्यावेळेस तिला जर प्रश्न केला की आईवडील पण सोबत असतात आणि त्यावेळेस ते सांगते की मला जे घरी प्रेम भेटायला पाहिजे ते प्रेम भेटत नसल्यामुळे मी बाहेर शोधलं आहे. दुसरी गोष्ट सांगायची अशी झाली की आता 9वी 10वीचे मुलंसुद्धा बाहेर आम्हाला भेटतात, कॅफेमध्ये, युनिव्हर्सिटीला, एखाद्या गार्डनला, एखाद्या निर्जनी स्थळला. तर तुम्ही विचार करा एवढ्या लहान वयामध्ये जर मुलं भरकटायला लागले तर त्यांचं आयुष्याचं काय होणार. सगळ्यात जास्त 13 ते 14 वर्षाच्या मुलांना आम्हाला सगळ्यांना समजून सांगावं लागतं की बाबा हे तुझं वय नाही आहे. तर मला पहिलं सगळ्यात प्रथम तुम्हाला सांगू इच्छिते की त्यांना टाईम द्या. त्यांचे आई ही मैत्रीण बना, वडील हे मित्र बना, जेणेकरून बाहेर होणाऱ्या सगळ्या काही गोष्टी त्यांनी तुम्हाला येऊन पहिलं सांगितलं पाहिजे की असं असं माझ्यासोबत घडतं आहे किंवा एखाद्या वाईट घटना घडत असते. आणि मी तुम्हाला एक उदाहरण देते की आत्ता एक 2 महिन्यापूर्वी गंगापूरला 15 वर्षाच्या मुलीचा पेपरला कोणी वाचला असेल
किंवा वाचलं नसेल तर मी तुम्हाला सांगते, 15 वर्षाची मुलगी म्हणजे 10वीला असणारी मुलगी, तिचे वडील नव्हते, एक भाऊ आहे आणि आई लोकांच्या शेतामध्ये काम करून पोट वगैरे तिचं घर चालवत होती. त्या मुलीवर स्वतःच्याच भावाने अत्याचार केला, सख्ख्या मोठ्या भावाने. आणि हे ओपन कधी झालं, ज्यावेळेस तिचं पोट दुखायला लागलं आणि तिला घाटी हॉस्पिटलमध्ये आणण्यात आलं. घाटी हॉस्पिटलमध्ये आणल्यानंतर डॉक्टरांनी सांगितलं की ती 2 महिन्याची प्रेग्नेंट आहे. हे तुम्हाला ऐकायला विचित्र जरी वाटत असेल तरी आम्ही रोज अशा केसेस हँडल करतोय. तिला विचारलं आईने, त्यावेळेस तिने सांगितलं की माझ्या मोठ्या भावाने, म्हणजेच तिच्या मोठ्या भावाने तिच्यावर अत्याचार केला. आणि हे त्यांच्या नात्यामधल्या एका 55 वर्षाच्या माणसाला कळालं. तर त्यावेळेस त्याने हे सगळं त्या मुलाला ह्या गोष्टीचा जाब विचारायला पाहिजे होता, पण त्याने सुद्धा त्याचा फायदा घेतला आणि त्याने सुद्धा तिच्यावरती कंटिन्यू अत्याचार करत राहिला. तुम्ही विचार करा की घरातच मुलगी जर सेफ नसेल तर आपण बाहेरच्या लोकांना काय दोष देणार आहे? तेव्हा मी तुम्हाला सांगते की मुलगी, आता तुमचं प्राथमिक विद्यालय असल्यामुळे पण तुमच्या कोणाच्या मोठ्या मुली पण असतील, मुलं पण असतील, म्हणून मी सांगते की मुलगी किंवा मुलगा शाळेमध्ये सपोज 2 वाजता जर त्याची शाळा सुटत असेल, कॉलेज सुटत असेल आणि त्याला तुमच्या घरापर्यंत येण्यासाठी अर्धा-पाऊण तास लागत असेल, तर त्यावेळेस आणि त्याच्या व्यतिरिक्त तो जर टाईम वेस्ट करत असेल किंवा ती टाईम वेस्ट करत असेल तर तिला प्रश्न करा की तू इतक्या वेळ होती कुठे किंवा तू होता कुठे. मुलांना 9वी ते 10वीच्या मुलांना व्यसनं फार लागत चाललेले आहेत, चांगल्या संगती नाही आहेत, त्यामुळे त्या व्यसनाधीन होत आहेत. लक्ष द्या, आपल्या मुलाचा मित्र कोण आहे, आपल्या मुलीची मैत्रीण कोण आहे. एका कॉलेजमध्ये एका स्कूलमध्ये गेला असताना एका मुलीचे आईवडील आमच्याकडे काउन्सिलिंगला मुलगी घेऊन आले होते आणि त्या मुलींनी जे उत्तर दिलं ते ऐकून तुम्हीसुद्धा आश्चर्यचकित होताल. ती मुलगी म्हणे माझ्याबरोबरच्या सगळ्या मैत्रिणींना बॉयफ्रेंड आहे, मग मी केला त्यात काय चूक केली म्हणे. 9वीची मुलगी. विचार करा, फार विचित्र असं मुलांचं वागणं झालेलं आहे. 9वीचे 10वीचे मुलं कॅफेमध्ये मिळतात आम्ही ज्यावेळेस रेड मारतो त्यावेळेस. तर मला एक सांगायचं आहे की मुलांना टाईम द्या, मुलांच्या प्रश्नांची उत्तरं तुम्ही द्या त्यांना, जेणेकरून ते बाहेर शोधणार नाहीत. दुसरी गोष्ट सांगायची झालं तर आपल्या मुलावर विश्वास ठेवा, आपल्या मुलीवर विश्वास ठेवा, जेणेकरून बाहेर घडणाऱ्या सगळ्या गोष्टी ते तुम्हाला येऊन सांगतील. अजून एक सांगते मी तुम्हाला की फक्त मुलीवरच आपण प्रेशराईज करतो की तू इतक्या वेळ कुठं होती, तू काय करत होती किंवा तू 7च्या आत घरात पाहिजे. पण मी म्हणते की तुम्ही मुलांनासुद्धा हा प्रश्न करा की तू कुठं आहे, तुझा मित्र कोण आहे. कॉलेज स्कूलमध्ये जाऊन एकदा विचारा टीचरला की आमचा मुलगा मुलगी रेग्युलर स्कूल करते का. तुम्हाला सांगतात ते आम्ही कॉलेजला किंवा स्कूलला चाललो आणि 1-2 तासमध्ये गॅप मारतात आणि बरोबर स्कूल किंवा कॉलेज सुटण्याच्या टायमाला ते आपले तिथे हजर असतात. तर त्यांच्या क्लास टीचरला जाऊन विचारा की ही पूर्ण क्लास करते का, हा पूर्ण क्लास करतो का. हे गरज आहे आणि ही खरोखर काळाचीच गरज आहे. तुमच्या मुलांचं फ्युचर याच्यामध्ये पूर्ण बर्बाद होऊन जाईल. थोडंसं आपण कुणासाठी कष्ट करतो, त्यांच्यासाठीच करतो ना, रात्रंदिवस त्यांच्यासाठी राबतो आपण, बरोबर की नाही. जर त्यांच्यासाठी रात्रंदिवस राबून त्यांना एवढी मेहनत घेऊन आपण पैसा त्यांच्यासाठी कमवतो आणि त्यांच्या शिक्षणाला लावतो, तर सगळ्यात महत्त्वाचं आपला मुलगा किंवा मुलगी आपण टाकलेल्या मार्गावरच चालली आहे का नाही हे पहिले लक्ष द्या, हे महत्त्वाचं आहे. बाकीचं तुम्हाला कधीही कोणताही प्रॉब्लेम असेल मुलींविषयी, मुलींनासुद्धा बायकांनासुद्धा, तर तुम्ही डायल 112 हा आपला टोल फ्री नंबर आहे, यावर तुम्ही कधीही 24 तासामध्ये कॉल करा आणि पोलिसांची मदत मागा. तुम्हाला दामिनी पथकची गरज असेल तर दामिनी पथकसुद्धा तुमच्या मदतीला हजर आहे. त्यामुळे अजिबात आता मुलींनी किंवा महिलांनी घाबरायचं नाही. पुरुषांनासुद्धा सांगणं आहे की दामिनी पथक फक्त लेडीजसाठी नाही, तुमच्यासाठी पण मदत करते. आजकाल मुलांना मुलीसुद्धा ब्लॅकमेल करत आहेत, ते सुद्धा प्रकार आमच्याकडे आलेले आहेत. तेव्हा मुलंसुद्धा सावध व्हा, आपल्या मुलांनासुद्धा सांगा आणि सायबरच्या क्राईमपासून दूर ठेवा. इंस्टाग्रामवरती कुणा मैत्रिणीचा फोटो व्हिडिओ अपलोड करू नका म्हणून सांगा आपल्या मुलांना, कारण ते सगळं आमच्या सेलला, सायबर सेलला सगळं काही ओपन होतं, भले त्यांनी डिलीट मारलं तरी.
बोलण्यासारखे भरपूर काय आहे, पण हा प्रोग्राम हे सांगण्याचा नाही आहे. फक्त मी सरांना हे सांगितलं होतं की मला एवढे पॅरेंट्स लोक भेटणार नाहीत आणि तुम्ही इथं मला सरांनी बोलवलं आणि तुम्हा लोकांसोबत बोलण्याची संधी दिली. मी सांगितलेल्या सगळ्या गोष्टीकडे लक्ष द्या. जय हिंद, जय महाराष्ट्र. मॅडमनी आपल्याला त्यांच्या भाषणामधून खूप मोलाचे मार्गदर्शन केलेले आहे. आजच्या जनरेशनचे जे सत्य आहे मुलींविषयी, मुलांविषयी, पालकांविषयी त्यांना आलेला अनुभव मॅडमनी आपल्याला सांगितलेला आहे. त्याचा आपल्याला नक्कीच फायदा होईल. पालक म्हणून आपले कर्तव्य आपण जाणून तिथून पुढे ज्या चुका असतील त्या आपण करणार नाही याची आपण शाश्वती देतो मॅडमला. त्यानंतर आपल्या कार्यक्रमाचे दुसरे प्रमुख अतिथी मॅडम जाधव मॅडम यांना मी अशी विनंती करते की त्यांनी आपल्याला मार्गदर्शन सर्वांना नमस्कार. मी बोलणार नाही कारण फक्त आता मुलांच्या तुमचे चिमुकले जे आलेले आहेत त्या चिमुकल्याच्या कार्यक्रमासाठी तुम्ही आले आहेत. आमच्या दामिनी पथकसाठी नाही. दामिनी पथक काय आहे सर्व मॅडमने सांगितलेलं आहे किंवा त्या मॅडमनीसुद्धा सांगलं आहे. पण मी म्हणजे आदरणीय संस्कार प्राथमिक विद्यालय वार्षिक स्नेह संमेलनचे ओनर, शाळेचे ओनर आहे देशिले सर आणि प्राध्यापक मुख्याध्यापक आहेत जोशी मॅडम यांनी आम्हाला बोलवलं आहेत, मानपान दिला त्याबद्दल त्यांच्यासाठी एक चारोळी जरूर बोलेल मी. होतील कष्ट तरी सहन करून यावे आमच्या स्नेह संमेलनाला. होतील कष्ट तरी सहन करून यावे आमच्या स्नेह संमेलनाला. चुकून सांगू नका की वेळ नव्हता आम्हाला. आणि पॅरेंट्ससाठी एक सुंदर चारोळी बोलेन तुमच्यासाठी. एक मैत्रिणी तुमच्यासाठी. तुम्ही सोबत असताना माझा मलाही आधार लागत नाही. तुम्ही सोबत असताना माझा मलाही आधार लागत नाही. तुम्ही फक्त सोबत राहा. मी दुसरं काही मागत नाही. थँक्यू मॅडम. इथे बोलायला धन्यवाद. कारण वेळ तितका नाही आहे, बोलायला भरपूर आहे पण नको. थँक्यू. धन्यवाद मॅडम. चांगल्या गोष्टी त्यांना मिळतात जे वाट पाहतात. अधिक चांगल्या गोष्टी त्यांना मिळतात जे प्रयत्न करतात. पण सर्वोत्तम गोष्टी त्यांनाच मिळतात जे आपल्या प्रयत्नांवर अतूट असतात. आणि असेच आमचे विश्वास मल्टीपर्पज चॅरिटेबल ट्रस्टचे रिस्पेक्टेड मान्य श्री जगदीशजी देसले सर, त्यांच्या सर्वोत्तम मार्गदर्शनाखालीच संस्थेचा कारभार चालू असतो. त्यांच्या मार्गदर्शनाशिवाय कार्यक्रम अपूर्णच असा भासेल. त्यासाठी मी माननीय सरांना अशी विनंती करते की त्यांनी आम्हाला मार्गदर्शन करावे. नमस्कार सर्व पालकांना. आजच्या या वार्षिक स्नेह संमेलनाच्या प्रसंगी उपस्थित सर्व पालक वर्गाचं मी संस्थेतर्फे पुनश्च एकदा स्वागत करतो. आजच्या या वार्षिक स्नेह संमेलनाला उपस्थित मान्यवर दामिनी पथकाच्या प्रमुख माननीय श्री परदेशी मॅडम तसेच त्यांचे सहकारी जाधव मॅडम आणि सर्व पालक वर्ग. मला कल्पना आहे आपण सर्व आपल्या पाल्यांचा कार्यक्रम पाहण्यासाठी येथे इच्छुक आहात. मीही तुमचा जास्त वेळ घेणार नाही. फक्त मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करण्यासाठी इथे उभा आहे. तुम्ही संस्कार ग्रुपवर जो विश्वास दाखवला आणि जे सहकार्य केलं त्याबद्दल मी खरंच तुमचा खूप ऋणी आहे. तुमच्या सहकार्याशिवाय एवढी मोठी गरुड झेप संस्कार ग्रुप कधीही घेऊ शकला नसता. गेल्या 16 वर्षापासून आपला संस्कार ग्रुप आपल्या परिसरामध्ये कार्यरत आहे आणि जवळपास 4000 विद्यार्थ्यांचा हा संस्कार ग्रुप तुमच्या सर्वांच्या सहकार्याने आणि विश्वासानेच तो निर्माण झालेला असं मला म्हणता येईल. त्याबद्दल मी तुमचे खूप खूप मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतो. संस्कार, शिस्त आणि गुणवत्ता या 3 सूत्रांवरच आपण मार्गक्रमण करत आलेलो आहोत आणि त्याचंच ते द्योतक आहे की एवढी मोठी विद्यार्थी संख्या आपल्या जाधववाडी परिसरामध्ये आपल्या शाळांमध्ये ती दिसून येत असते. गेल्या 10 वर्षापासून आपला सेमी माध्यमाचा 100% निकाल, तसेच इंग्रजी माध्यमाचा 5 वर्षापासून 100% निकाल, तसेच विविध कॉम्पिटेटिव्ह एक्झाम असेल, स्कॉलरशिप असेल, NTS, MTS, क्रीडा क्षेत्र असेल, या सर्व क्षेत्रांमध्ये आपले विद्यार्थी खूप मोठं यश संपादन करत आहेत. आणि गुणवत्तेच्या बाबतीमध्ये आपण नेहमीच इतर शाळांपेक्षा 2 पावलं पुढे असण्याचा आपल्या संस्थेचा प्रयत्न हा असतो. गेल्या 2 वर्षापासून आपण इयत्ता पहिलीपासून मेंटल ॲबिलिटी विषय असेल, 4थीपासून इनबिल्ट फाउंडेशन असेल, कॉम्पिटेटिव्ह एक्झामची तयारी असेल, अशा विविध प्रकारांनी आपण आपला संस्कार ग्रुप विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेसाठी आणि संस्कारशील विद्यार्थी घडवण्यासाठी आपला नेहमीच प्रयत्न हा असेल आणि आहे. इथून पुढेही तुमचं सर्वांचं पालकांचं सहकार्य आम्हाला अपेक्षित आहे.
खूप खूप धन्यवाद पुनश्च एकदा. आणि एकच आव्हान शेवटी करेल की सर्व पालकांनी सहकार्य करायचं आहे. मला कल्पना आहे की थोडी जागेची अडचण झालेली आहे, परंतु आत्ता सरांनी सांगितलं त्याप्रमाणे सगळ्यांनी सहकार्य करावं. सगळा आपलाच कार्यक्रम आहे. आणि विशेष म्हणजे सर्व पालकांनी कार्यक्रम शेवटीपर्यंत सगळ्यांनी थांबायचं आहे, कारण आपल्या चिमुकल्यांचा कार्यक्रम संपून बरेच पालक निघून जात असतात, परंतु अनेक सुंदर सुंदर कार्यक्रम आपल्या सगळ्या विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी बसवलेला आहे. तर सर्वांनी शेवटपर्यंत त्याचा उपभोग घ्यावा अशी एक विनंती सर्वांना करेल. धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद सर. बोलके करण्यास हवे असते संभाषण, आधारासाठी हवे असते आश्वासन आणि योग्य दिशा मिळण्यासाठी हवे असते योग्य मार्गदर्शन. बक्षीस वितरणासाठी काही विद्यार्थी थोडे उशिराने आल्यामुळं त्यांचं बक्षीस वितरण राहून गेलं होतं. तर त्यांचा मुलांचा सत्कार करण्याकरता मी मान्यवरांना पुनश्च एकदा विनंती करतो की मान्यवरांनी तृतीय क्रमांक चिरंजीव पवार श्रेयस गजानन याने 96.25% गुण मिळवून तृतीय क्रमांक पटकावला आहे. बालवर्गाचा विद्यार्थी आहे. यानंतर कुमारी गायकवाड आरोही मुक्तेश्वर हिने 97% गुण प्राप्त करून द्वितीय क्रमांक पटकावला आहे. सुद्धा पाहुण्यांनी सत्कार करावा अशी मी त्यांना विनंती करतो आणि पालकांनी जोरदार टाळ्या वाजवून त्यांचा सत्कार करावा. यानंतर बालवर्गामध्ये प्रथम क्रमांक मिळवला आहे कुमारी पाटील नव्या गजानन हिने 98.88% गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला आहे. गुणवंताचे अभिनंदन. मान्यवरांचे आभार. कावळे आरोही विजय यांनी 93.82% गुण करून द्वितीय क्रमांक पटकावलेला आहे. अभिनंदन आरोही. गुणवंताचे पुनश्च एकदा अभिनंदन आणि मान्यवरांचे आभार. धन्यवाद सर. धन्यवाद मॅडम. आजच्या सांस्कृतिक कार्यक्रमासाठी लाभलेले मान्यवर प्रमुख अतिथी माननीय श्रीमती कांचनजी परदेशी मॅडम यांनी आपल्या कार्यक्रमात येऊन प्रमुख पाहुण्यांचे स्थान स्वीकारले व आपल्याला मार्गदर्शन केले, त्यांचेही मी प्रशालेच्या वतीने मनपूर्वक आभार मानते. त्यानंतर आज आपल्याला लाभलेले दुसरे मान्यवर अतिथी श्रीमती लता जाधव मॅडम यांनी आपला अमूल्य वेळ आमच्या कार्यक्रमास दिला व मार्गदर्शन केले, यांचेही मी प्रशालेच्या वतीने मनपूर्वक आभार मानते. तसेच संस्थेचे अध्यक्ष आदरणीय जगदीशजी देसले सर यांनी आपला अमूल्य वेळ कार्यक्रमास दिला व मार्गदर्शन केले, यांचेही मी प्रशालेच्या वतीने मनपूर्वक आभार मानते. त्यानंतर संस्थेचे सर्व सन्माननीय पदाधिकारी, मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक यांनीही आपल्या कार्यक्रमास आपला अमूल्य वेळ दिला, यांचेही मी प्रशालेच्या वतीने मनपूर्वक आभार मानते. त्यानंतर मान्यवरांना अशी विनंती करते की त्यांनी स्टेज समोरील आरक्षित जागेवर विराजमान व्हावे. नवचेतना
सा